नमस्कार, आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठी। आपला चॅनल, आपली बातमी, 7 मराठी न्यूज। सर्व पत्रकार बांधवांचे वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या पत्रकार परिषदेला आम्ही स्वागत करतो। सन्माननीय सुजाता आंबेडकर या महाराष्ट्रातल्या युवकांच्या संदर्भातल्या आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या एका मोठ्या विषयाच्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद घेत आहे। या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव म्हणून मी राजेंद्र पातोळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश सदस्य विशालजी गवळी आपल्या बरोबर आहेत। आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे विशालजी गवळी जे राज्याचे सदस्य आहेत ते इथे आहेत। ऋषिकेश नांगरे पाटील हे सुद्धा आता आले आहेत। सोबतच वंचित बहुजन युवक आघाडीचे पुण्याचे शहर अध्यक्ष परेश सरशिंगे इथे आहेत आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे महानगरचे अध्यक्ष हे सुद्धा आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत। सोबतच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे 2 पदाधिकारी नितीनजी आंधळे आणि महेश गरबाडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मी सुजाता आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं नमस्कार, स्वागत आहे। गेले 2-3 महिने महाराष्ट्रामध्ये एक मोठा वाद पेटतोय, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा रद्द करण्याचा, पेपर फुटीचा आणि त्याच्याहून महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्टीकरण करण्याचा, सरकारी नोकऱ्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती लोकांना हायर करण्याचा आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या पोझिशनसाठी, सरकारी जॉबसाठी त्यांना हायर करण्याचा। त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनी आणि वंचित बहुजन युवा आघाडीनी जितके पण विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधून ठिकठिकाणी मोठं आंदोलन केलं। ते लातूरमध्ये करण्यात आलं, सांगलीमध्ये करण्यात आलं, अकोल्यात करण्यात आलं, नांदेड परभणीमध्ये करण्यात आलं आणि अजून इतर ठिकाणी ह्याचं नियोजन पण केलं होतं आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी पण झालं। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी एक स्टेटमेंट दिलं की तो जे पाप होतं ते पूर्वीच्या सरकारचं होतं आणि आम्ही हा GR रद्द करतो। पण आता ह्याच्यावरती आपण सर्वांनी 2 गोष्टी समजून घेऊयात महत्त्वाच्या। सर्वात पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी स्टेटमेंट दिलं असेल की ते रद्द करणार GR, तरी कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती अजूनही नोकऱ्या देणं आणि कॉन्ट्रॅक्ट देणं हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावरती चालू आहे। आपण रिसेंटलीच बघितलं असेल तर 3000 पोलिसांच्या भरत्या या मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती झालेल्या, कॉन्ट्रॅक्टवरती झाल्या होत्या आणि त्याच प्रकारे इतर ठिकाणी अजूनही कॉन्ट्रॅक्टीकरण आणि कॉन्ट्रॅक्टी भरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ते थांबलेलं नाही। आपण जर याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनली बघायला गेलो तर जेव्हा विधानसभेचं पुढचं सेशन बसेल, विधानसभा भरेल, तेव्हा जोपर्यंत विधानसभा ठरवून एक ऑर्डिनन्स पास करत नाही की हा GR रद्द केलाय आणि कॉन्ट्रॅक्टी भरती कायमस्वरूपी थांबवण्यात आली आहे, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टी भरती थांबणार नाहीये आणि तोपर्यंत हे वंचित बहुजन युवा आघाडीचं आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन आणि तमाम विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबवण्यात येणार नाही। यासाठी आम्ही सरकारला इशारा देतोय की हे आंदोलन अजून मोठं करण्यात येईल आणि आता जसं आम्ही प्रत्येक शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या पातळीवरती आंदोलनं केली तसं आता हे आंदोलन महाराष्ट्र पातळीवरती आम्ही घेऊन जायची तयारी करतोय आणि मोठ्या पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जाणार। आमच्या प्रमुख्याने 6 मागण्या आहेत की कॉन्ट्रॅक्टी भरती शासन निर्णयाने विधानसभा भरली की GR काढून तो रद्द करावा आणि तो ऑर्डिनन्स काढून कॉन्ट्रॅक्टी भरती कायमस्वरूपी परमनंटली बंद करावा आणि ज्या कोणत्या नोकऱ्या आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब्स आहेत, ते आपण स्पर्धा परीक्षांच्या मार्फत आणि त्याच्यावर महत्वाचं परमनंटली ह्या नोकऱ्या दिल्या पाहिजेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती नाही। दुसऱ्या बाजूला आता ज्या स्पर्धा परीक्षांसाठी वाढीव जे फी आहेत, खूप एक्सपेन्सिव्ह अशा प्रकारच्या फी आहेत आणि तुम्ही या सरकारला एक गोष्ट कळत नाही की तेव्हा ते फीज खूप हाय करतात, तेव्हा एका पद्धतीने असं पण होतं की जी लोक ऑलरेडी बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे जॉब्स नाही आहेत, त्या लोकांकडनं तुम्ही खूप महागड्या फीज घेताय आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यामध्ये अजून प्रॉब्लेम उभे करून ठेवताय। राजस्थानमध्ये जसं वन टाइम रजिस्ट्रेशन केलं जातं 100 रुपीज मध्ये, 100 रुपीज मध्ये 100 रुपयामध्ये
तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अपिअर होता येतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नवीन फीस भरत नाही बसायला लागत. या पद्धतीचा एक कायदा महाराष्ट्र राज्य सरकारने करावा. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा बंद होत आहेत आणि मध्यवर्ती एक क्लस्टर करून 5 शाळांचं एक जे क्लस्टर घेण्यात येत आहे ते तातडीने थांबवावं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या महाराष्ट्र सरकारने टिकवून ठेवायलाच पाहिजेत. आणि त्याच्यानंतरची मागणी अशी आहे की स्पर्धा परीक्षांचा जी पेपर फुटी होते त्या पेपर फुटीच्या विरुद्ध एक स्ट्रिक्ट आणि सक्त कायदा आला पाहिजे आणि असे पण इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे की स्पर्धा परीक्षांचा पेपर हा फुटणारच नाही. आणि त्याच्यावर शेवटची मागणी आहे की सर्व शासकीय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने पूर्ण करण्यात यावी. त्याच्यावर पुढचा मुद्दा आहे की हे वंचित बहुजन आघाडीच्या 2019 पासून एक महत्वाची मागणी आणि शिक्षणाच्या धोरणामध्ये याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढत आली आहे की KG to PG शिक्षण हे मोफत झालं पाहिजे आणि दर्जेदार झालं पाहिजे. क्वालिटी आणि इक्वल क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि फ्री ऑफ कॉस्ट ही सरकारची जबाबदारी आहे की एक विद्यार्थी KG मध्ये गेला की PG पर्यंत त्याचं क्वालिटी एज्युकेशन आणि फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन शुड बी द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. आणि हा आता आपण एक सर्वांनी समजून घेऊयात की हा कॉन्ट्रॅक्टिंग भरतीचा जो प्रकार सुरू केलाय सरकारने तो एका बाजूने डेमोक्रेसीला डावलणारा निर्णय आहे. कारण आपण ब्युरोक्रेटिक पोझिशन्स या जर कॉन्ट्रॅक्ट वरती देत असू तर आपण डेमोक्रेसीचे 3 वेगळे जे पाय म्हणतो की ज्युडिशियरी, लेजिस्लेचर आणि लेजिस्लेटिव्ह याच्यामध्ये आपण एक कपावत करतोय. कारण एक जो लेजिस्लेचर आहे तो लेजिस्लेटिव्हला म्हणजे ब्युरोक्रेसीला जर कॉन्ट्रॅक्ट वरती देत असेल तर डेमोक्रेसीचे 3 वेगळे पाय जे आपल्या संविधानामध्ये रचले जात होते ते काढण्यात येतील. दुसऱ्या बाजूला इथे एक बराच मोठा अँटी रिझर्वेशन सवर्ण ब्राह्मणवादी वर्ग होता जो इतके दिवस रिझर्वेशनच्या विरुद्ध एक रडगाणं गात होता. पण त्यांच्याकडनं एकही डिमांड नाही आली आहे की कॉन्ट्रॅक्टिव्ह भरती बंद करण्यात यावी. तर आपण एक गोष्ट पण समजून घ्या की जी लोक आतापर्यंत मेरिटच्या नावाने बोंबलत होती त्या लोकांना हा प्रश्न कसा पडत नाहीये आणि ह्याच्यावरती ते आवाज कसा उचलत नाहीये की कॉन्ट्रॅक्ट वरती मेरिटचं नक्की काय होतंय. आणि हा एक मुद्दा आहे तो सर्वसामान्य जे नागरिक आहेत, शेतकऱ्यांची जी पोरं आहेत, गोरगरीब कष्टकरी समाजातली जी येणारी पोरं आहेत आणि त्यांच्या ज्या इच्छा असतात, त्यांच्या ज्या ऍस्पिरेशन्स असतात त्या तुम्ही एका बाजूला डावलून टाकताय. कारण इकडे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहेत तर राजकीय लोकांच्या हितसंबंध टिकवणारा, त्यांचे अर्थसंबंध ज्यांच्याबरोबर आहेत त्यांना आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या लोकांना, त्यांच्याबरोबर उठण्या बसणाऱ्या लोकांना. आणि ह्याच्यामुळे एक मोठ्या समाज जो 80% समाज आज महाराष्ट्रामध्ये वंचित आहे त्यांना डावून हे जॉब्स जे आहेत, ज्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या इकडच्या 20% लोकांसाठी रिझर्व केल्यात असं आपण म्हणू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला हे अजून एक खडतंय संविधानाला आणि आरक्षणाला निकालात काढण्यासाठी. आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. यात एक समाजवादी शिक्षक सभेची सुद्धा मागणी आहे. तर असं जे सेक्युलर विद्यार्थी संघटना आहेत त्यांना तुम्ही याच्यात बरोबर घेणार आहात? KG to PG शिक्षण मोफत व्हायला पाहिजे हा वंचित बहुजन आघाडीच्या 2019च्या जाहीरनाम्यातला, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जाहीरनाम्यातला मुद्दा होता. तो आम्ही ह्या लढ्यामध्ये जितक्या पण समविचारी संघटना आहेत त्यांना बरोबर घेतलंय. 2019 मध्ये जेव्हा जाहीरनाम्याची जी ड्राफ्टिंग कमिटी होती त्या ड्राफ्टिंग कमिटीनी सर्व समविचारी संघटनांना, विद्यार्थ्यांच्या संघटनांना आणि जितके पण प्रेशर ग्रुप्स आहेत, इंटरेस्ट ग्रुप्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करूनच ही जाहीरनामा बनवला गेला होता. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर थेट द्यायचं तर आम्ही सर्व विचारी सगळ्या पक्षांना, सगळ्या संघटनांना, सगळ्या प्रेशर ग्रुप्सना एकत्र घेऊन जाऊ आणि ही चळवळ मोठी करून काम करायला लागू. तुम्ही म्हणताय की आंदोलन करणार आहोत तर पुण्यात नेमकं केव्हा आंदोलन असणार आहे आणि दिशा कशा प्रकारची असणार आहे? नागपूरला केव्हा? पुण्यामध्ये आंदोलन लवकरात लवकर करण्यात येईल. आता पुढच्या काही 2 आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे त्याच्यानंतर जास्त विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी जातात. त्याच्यासाठी पुण्याचं आंदोलन थोडा पोस्टपोन केलेलं आहे
आणि जेव्हा विद्यार्थी परत येतील तेव्हा आमची एक सर्व विद्यार्थ्यांबरोबर जितके पण स्पर्धा परीक्षांचे कोचिंग क्लासेस आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर एक समन्वयाची मीटिंग होईल आणि मग लवकरात लवकर डेट डिसाईड करून आपल्याला कळवण्यात येईल. नागपूरचं कसं नियोजन असेल कसं आता मुद्दा सगळ्या शहरांमध्ये तोच येतो की पहिले प्रायोरिटी ही विद्यार्थ्यांची आणि पोरांची परीक्षा राहणार आहे आणि मग त्याच्यानंतर ते दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी जाते. मग ते परत आल्यानंतर आपण मीटिंग्स करून एक आंदोलन डिक्लेअर करू आणि आपल्याला सर्वांना मी सांगतो की सर्वात पहिले डेट ही पत्रकार बांधवांनाच कळवण्यात येईल. याच सर्व मागण्यांसाठी आता युवा संघर्ष यात्रा निघालेली आहे आमदार रोहित पवारांची, तर तुम्ही त्यामध्ये जाणार आहात का त्यांना सोबत घेणार आहात? त्यांच्या मागण्या सेम आहेत पण आपण जरा दोन गोष्टी लक्षात घेऊयात. सर्वात पहिले हे पण आपण जाणून घेऊयात की हा जेव्हा आला होता महाविकास आघाडीचा नियम तेव्हा राष्ट्रवादीच्या लोकांनी जेव्हा ते राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा ह्याला विरोध नव्हता केला. एका बाजूला आपल्याला हे दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला रोहित दादांच्या युवा संघर्ष यात्राला पाठिंबाच राहील आणि त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. काय मागणी आहे आमच्या प्रामुख्याने मागण्या याच आहेत की जे कंत्राटी भरतीचं GR निघालंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की ते मागे करण्यात येतं पण ते तसं कॉन्स्टिट्युशनली काम नाही करत. ते आपल्याला गुमराह करतात असा माझा साफ आहे. जोपर्यंत विधानसभेचं सेशन नाही लागत आणि जोपर्यंत एक ऑर्डिनन्स नाही निघत हे म्हणायला की कंत्राटी भरती पूर्ण पद्धतीने बंद झाली आणि आता परमनंट जॉब ते परत चालू करण्यात येतील तोपर्यंत हा GR रद्द नाही होत. कारण महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी कंत्राटी भरती अजूनही सुरू आहे. तर आमचं हीच मागणी आहे की आमची हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत विधानसभेचं सेशन बसून याच्यावरती एक ऑर्डिनन्स किंवा ठराव विधानसभा पास नाही करत. त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या बंद पडतात त्या बंद नाही पडल्या पाहिजे आणि त्याचं जे मध्यवर्ती क्लस्टर होतंय ही प्रक्रिया ताबडतोब थांबायला पाहिजे. राजस्थानमध्ये जसं वन टाइम रजिस्ट्रेशन आहे की एका विद्यार्थ्यांनी 100 रुपये भरले आणि रजिस्टर केलं की त्यांना प्रत्येक स्पर्धा परीक्षेला अपियर होता येतं, त्या पद्धतीचं वन टाइम रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर लागू करावं. आता ज्या वाढीव फी आहेत स्पर्धा परीक्षांसाठी त्या कमी करण्यात याव्या आणि ते वन टाइम रजिस्ट्रेशन खाली करण्यात याव्या. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये जे पेपर फुटीचं प्रकरण गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर आलंय त्याच्यावरती सक्त कारवाई व्हावी असं एक इम्प्लिमेंटेशन आणि नियोजन व्हावं की पेपर फुटी या प्रकारची होणार नाही आणि त्या पेपर फुटी विरुद्ध एक सक्त कायदा करण्यात यावा. आणि आमची 2019 पासून एक अशी मागणी होती की KG to PG म्हणजे KG ते पोस्ट ग्रॅज्युएशन हे इक्वल क्वालिटीचं क्वालिटी एज्युकेशन सर्वांना मोफत दर्जेदार शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ते उपलब्ध करून द्यावं. हे आमच्या प्रामुख्याने अशा मागण्या राहणार. या मागण्या रोहित पवार संघर्ष यात्रा करत आहेत. अनेक वर्ष शरद पवार हे सत्तेत होते, 2019लाही सत्तेत आलेले होते, त्यानंतर हा सगळा निर्णय झालेला होता. अशामध्ये पवारांच्या नातवाला ही यात्रा काढावी लागते. समोर बोलून त्यांनी जी यात्रा काढली त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबाच. आणि आता तुम्ही जो हा कॉन्ट्राडिक्शन म्हणताय तो त्यांनी त्यांच्या घरामध्ये आणि पक्षामध्ये चर्चा डिस्कशन करून करावा. तो माझा मुद्दा नाहीच, तो माझा विषय नाहीच. सरकारला काय अल्टिमेट देणार? सरकारला अल्टिमेटम हेच आहे की आता आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आम्ही ह्याच्यावरती आंदोलन केले. आता आमची तयारी महाराष्ट्र पातळीवरती मोठं आंदोलन करायचं आहे आणि हे नाही थांबलं तर थेट वंचित बहुजन आघाडी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढायचा. महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाही. आरोग्याचा प्रश्न असेल, मुलांच्या ज्या नोकर भरती असेल उदासीन आहे असं हो, खूप मोठ्या प्रकारात आज महाराष्ट्राचं सरकार हे दुसरे पक्ष फोडणं, स्वतःची सत्ता टिकवणं, कोणाला तरी कुठल्या तरी फायलीच्या खाली अडकवणं आणि 2024 मध्ये परत कसं येता येईल याच्यावरनं फोकस राहते. 2019 नंतर जे काय घडत आलंय त्याच्यावरनं आपल्याला कळले की लोकांचे मूलभूत प्रश्न होते. आरोग्याचा प्रश्न होता, शिक्षणाचा प्रश्न होता, वाढत्या शिक्षित बेरोजगारीचा प्रश्न होता. ह्या कोणत्या प्रश्नावरती इकडचं सरकार काम करत नाहीये तर हे प्रश्न प्रलंबित केले जातात आणि प्रलंबित पेक्षा हे मोठ्या पातळीवरती वाढत चाललेले आणि अजून तीव्र होणारे प्रश्न आहेत. तर ह्याच्यावरती लक्ष न देता आजचं सरकार हे 2024च्याच निवडणुकीच्या तयारीमध्ये लागले आणि ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला आज दिसतोय आणि ह्याच्यावरती तातडीने इकडच्या नेत्यांनी काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे.
आणि लोकांचा आणि खास करून विद्यार्थ्यांचा लोकशाहीवरनं आणि डेमोक्रेसीवरनं विश्वासघात होता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे. मराठा आरक्षणावरील भूमिका काय आहे? कारण अनेक दिवस झाले जरांगे पाटील आंदोलन करतात, एकीकडे नेत्यांना सुद्धा गावबंदी करण्यात आली, गावात येऊ दिलं जात नाही. त्या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे गावबंदी केल्यानंतर नेत्यांना गावात येऊ दिलं नाही तर हा प्रश्न सुटेल? मराठा आरक्षणाला आणि जरांगे पाटील साहेबांना हा वंचित बहुजन आघाडीने मागेच पाठिंबा डिक्लेअर केला. जरांगे पाटील साहेबांचं नेतृत्व उभं राहायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सामील होऊ आणि त्यांच्या आंदोलनाला यश येईल अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. परंतु अशा प्रकारे गावबंदी करून प्रश्न सुटतील असं वाटतं का? कारण अनेक मराठा नेत्यांना सुद्धा गावात येऊ दिलं जात नाही. हे बघा, गावबंदीनी प्रश्न सुटेल की नाही हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की गावबंदी केलं काय. आज इकडच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये ज्यांना इकडे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून ज्यांना सरकारमध्ये पाठवले, जर त्यांनाच गावामध्ये परत येऊ देत नसतील तर हा तुम्हाला जनतेने दिलेला साफ संदेश आहे, तो आपण सर्वांनी इंटरप्रेट करायला शिकलंच पाहिजे. सुजातजी, असा प्रश्न आहे की हे सगळं राजकारण, जातीपाती, सगळ्या गोष्टीमध्ये सगळं सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून फक्त भावनिक आव्हान केले जातात, आश्वासन दिले जातात. कसं पाहता तुम्ही? एक युवा लीडर आहात, महाराष्ट्राचं तुमचं राजकीय भविष्य दिसणार आहे, याकडे कसं पाहता? युवा नेत्यापेक्षा मी स्वतःला एक पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट समजतो आणि एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी समजतो आणि त्या नात्याने उत्तर देताना मला एक खूप मोठी चिंता राहते की ज्या प्रकारे आपल्या सर्वांसमोर ह्या आजच्या घटना उलगडत आहेत, त्याच्यामुळे मला सर्वात पहिले भीती आहे की इकडचे जे तरुण युवक आहेत, विद्यार्थी आहेत, फर्स्ट टाइम वोटर्स जे आहेत किंवा जे नाविन्याने राजकारण शिकतात किंवा त्यांना डेमोक्रेसी कळायला लागली, असा जो अख्खा तरुण तमाम वर्ग आहे, त्या वर्गाला डेमोक्रेसीमधनं किंवा लोकशाहीमधनं ह्यांचा विश्वास उडला नाही पाहिजे आणि तो विश्वास उडताना दिसतोय. आज सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या किंवा खास करून प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक विचारधारेच्या नेत्याची हीच नैतिक जबाबदारी राहिली पाहिजे की ते कोणत्याही विचारधारेचे असतील, ते काही पॉलिटिक्स करत असतील, इकडच्या युवकांचा डेमोक्रेसीमधनं विश्वास नाही उडला पाहिजे, हे त्यांची प्रायोरिटी राहायला पाहिजे. आणि आज मला ती भीती दिसते की आज जर विद्यार्थी लोकशाहीमधनच नाराज झाले, जर यांचा डेमोक्रेसीमधनं मतदानामधनच जर विश्वास उडाला तर हा आपल्या देशासाठी खूप एक घातक परिणाम होताना आपल्या सर्वांना दिसेल. भाषणात संविधानाबद्दल फार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात नाही, मात्र प्रत्यक्षात सध्या जो काही संविधानासोबत खेळ मांडलेला आहे, अक्षरशः दिशाभूल करतायत सुप्रीम कोर्टाची, संविधानाची. चिंता वाटते? हो, चिंता वाटतेच आहे. आणि 2014 पासून आम्ही सातत्याने हे म्हणत आलो की इकडचं जे भाजप सरकार आलंय ते हळूहळू संविधानाला बदलण्यासाठी आणि परत एका पद्धतीने आधुनिक मनुस्मृती आपल्या सर्वांवरती लादण्यासाठी आलंय आणि त्याच्या विरुद्ध सर्वांनी एक होऊन भाजपला हरवायला लागणार आहे, ते भारताचं संविधान वाचवायला. कंत्राटी भारत तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला, परंतु स्वतः फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन असं काही जे रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. तुमचा त्यांच्यावर विश्वास नाहीये का? हे बघा, आपण कॉन्स्टिट्युशनली चालूयात. कॉन्स्टिट्युशनली चालताना आपण एक गोष्ट समजून घेऊयात की नुसतं एका घोषणेने GR रद्द नाही होत, त्याला विधानसभेचं सेशन व्हायला लागतं आणि ऑर्डिनन्स पास व्हायला लागतं आणि जोपर्यंत तो ऑर्डिनन्स पास होत नाही तोपर्यंत कंत्राटी भरती थांबणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट केल्यानंतरही अजूनही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र पातळीवरती महाराष्ट्रभर कंत्राटी भरती सुरूच आहे. तर ह्या दोन गोष्टी आपण जर एकत्र केल्या तर आपल्यालाच कळेल की लोकांचा विश्वास का नाही देवेंद्र फडणवीस जीवनवरती. सर, KG to PG पर्यंत शिक्षण मोफत मिळावं असं तुमच्या मध्ये आहे आणि प्लस शिक्षण संस्थांचं शिक्षणाचे खाजगीकरण आहे ते पण रोखण्याबाबत तुमचा याच्यामध्ये मुद्दा आहे. परंतु आपण जर बघितलं बहुतांश ज्या शिक्षण संस्था आहेत त्या राजकारणी नेत्यांच्या आहेत, मग याच्यातून मार्ग कसा निघू शकतो? कारण जर का स्वतःची संस्था असेल तर ते कसे यासाठी तयार होणार? हो, हा एक मोठा प्रॉब्लेम आपण आहे आणि तो समजून घेतला पाहिजे. आज बऱ्याचशा नेत्यांच्या राजकारणी लोकांच्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत आणि ह्याच्यावरनं एका ठिकाणी आपल्याला दिसतं की पैसा तर ते कमवताच आहेत, मोठा पैसा कमवत आहेत, पण दुसऱ्या बाजूला सगळ्यांना दर्जेदार शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन आणि सर्वांना इक्वल क्वालिटी एज्युकेशन म्हणजे इकडच्या प्रस्थापितांच्या पोरांना आणि इकडच्या वंचितांच्या पोरांना दोन वेगवेगळ्या शाळेत जातात म्हणून क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही कमी जास्त नाही व्हायला पाहिजे.
ती सेम क्वालिटी ऑफ एज्युकेशन जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा आणि युवक पिढीचा विकास होणं अवघड आहे. तर त्याच्यासाठी आम्ही ही मागणी करतोय की सर्वांना सेम दर्जाचं दर्जेदार मोफत शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणजे कोणत्या माणसाने कोणती शिक्षण संस्था खाजगी करून काय आतमध्ये चालवलं हा प्रश्नच नाही राहणार. सरकारची जबाबदारी राहील सगळ्यांना दर्जेदार शिक्षण देणं. थँक्यू. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.